Hello student, welcome in biology video tutorial. We are learning the topic number 5, that is cell structure and organization. In last video we have learned about the general characters of prokaryotic cell. In this video we will see the general characters of eukaryotic cell. Before that we have to go through some history point, and in that history point we have to study the various discoveries through which all the organelles in the eukaryotic cells are being found, and according to that organelles we can describe the whole structure of the eukaryotic cell. The first discovery, that is the term cell, was first used by Robert Hooke in 1665 in his book Micrographic. रॉबर्ट हुक याने आपल्या बुकमध्ये मायक्रोग्राफिक या बुकमध्ये द सेल ही संकल्पना सर्वप्रथम उदयास आली. द सेल ही संकल्पना त्याला या अशा प्रकारच्या काही प्लांट सेलमध्ये दिसणाऱ्या वेगवेगळ्या रचनांमुळे ही संकल्पना त्याला समजली आणि त्याने या बुकमार्फत जगासमोर मांडलेली आहे. Purkinje and Moll in 1835 and 37 discovered the protoplasm. पर्किंजे आणि मोल यांनी कोणती डिस्कवरी केली किंवा शोध लावला, तर हे जे हेक्झागोनल स्ट्रक्चर दिसत होते की जे हुकने मांडलं होतं की सर्व सेल हे अशा युनिफॉर्म स्ट्रक्चरचे बनलेले असतात, त्यानंतर या सेलच्या आतमध्ये जो काही भाग आहे तो लिव्हिंग असतो, तो एका मॅट्रिक्सने बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये काही सेल ऑर्गॅनिल्स सुद्धा आहेत. तर हा जो आतमधला सर्व भाग आहे याला प्रोटोप्लाझम असं म्हटलं जातं आणि या प्रोटोप्लाझमचा शोध पर्किंजे आणि मोल यांनी लावलेला आहे. आफ्टर दॅट कॅमिलो गॉल्गी he discovered the Golgi apparatus. The Golgi apparatus which can be seen in the eukaryotic cell that are discovered by the Camillo Golgi याने या Golgi apparatusचा शोध लावलेला आहे. After that Robert Brown in 1881 discovered the nucleus. त्यानंतर न्यूक्लियसचा शोध लागलेला आहे. न्यूक्लियसचा शोध रॉबर्ट ब्राउन यांनी 1881 मध्ये लावलेला आहे. हे एक टिपिकल कॅरेक्टर आहे. न्यूक्लियस प्रेझेंट असेल तर त्या सेलला आपण यूकॅरियोटिक सेल म्हणतो, आणि न्यूक्लियस जर प्रिमिटिव्ह शेपमध्ये असेल, फक्त एक क्रोमॅटिन नेटवर्क असेल, न्यूक्लिऑइड शेपमध्ये एकच सर्क्युलर क्रोमोझोम असेल तर त्याला न्यूक्लिऑइड असं म्हटलं जातं आणि त्या सेलला प्रोकॅरियोटिक सेल असं म्हटलं जातं. आणि न्यूक्लियस हा जो शोध आहे हा रॉबर्ट ब्राउनने मांडलेला आहे. बाल्बी यांनी in 1881 discovered the chromosomes in the salivary gland of Chironomus larva. Chironomus larva ही एक लार्वा आहे आणि त्याच्या बकल कॅव्हिटीमध्ये जी सलायवरी ग्लँड असते त्या सलायवरी ग्लँडमधून क्रोमोझोमचा शोध ह्या बाल्मी यांनी लावलेला आहे. He discovered the giant chromosome. This chromosome is also called as giant chromosome because it can be easily observed by the normal microscope. So it is called as giant chromosome. Fleming, he studied the cell division in detail and coined the term mitosis. After that Fleming या सायंटिस्टने काय केलं की सेल थेअरीमध्ये आपण एक वाक्य बघितलेलं आहे, ते म्हणजे काय, तर एव्हरी सेल आर फॉर्म बाय इट्स प्री एक्झिस्टिंग सेल, म्हणजे आधी अस्तित्वात असलेल्या सेलपासून प्रत्येक सेल हे आलेले आहेत. तर आधी अस्तित्व आणि नंतर येणारे हे सेल हे कोणत्या प्रोसेसमधून येतात, तर त्या प्रोसेसला म्हणायचं मायटॉसिस. मायटॉसिस इज ए process of cell division in which two identical cells are formed exactly identical to the mother cell. मायटॉसिस ही अशी प्रक्रिया आहे की ज्यामधून मदर सेल सारखेच दिसणारे त्याच्यामधून
हे डिव्हिजन होतं आणि त्याच्यापासून दोन एक समान दिसणारे सेल तयार होतात. या प्रोसेसला मायटॉसिस असं म्हटलं आहे. अँड इट इज डिस्कवर्ड बाय द फ्लेमिंग. आफ्टर दॅट पॉर्टर in 1945 he discovered the endoplasmic reticulum. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे आपण जनरली युकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियसलाच लागून असलेल्या जो डबल एन्व्हलप असलेले हे जे सेल ऑर्गनलीज आहे, ही सेल ऑर्गनलीज आपल्याला दिसते आणि त्यालाच एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं म्हटलं जातं. इफ रायबोझोम्स आर present at the surface of endoplasmic reticulum, that kind of endoplasmic reticulum is called as rough endoplasmic reticulum. If ribosomes are absent, it is called as स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. म्हणजेच रायबोझोम प्रेझेंट असतील तर तो रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि प्रेझेंट नसतील तर तो स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. सी बिंडा गिव्स द नेम मायटोकॉन्ड्रिया. यानंतर मायटोकॉन्ड्रिया याचा शोध लागला. मायटोकॉन्ड्रिया ही एक युकॅरियोटिक सेलमधली अशी सेल ऑर्गनलीज आहे की ज्यामध्ये एनर्जी तयार केली जाते. म्हणजेच काय, जो शुगर मॉलिक्यूल ॲज अ फूड मॉलिक्यूल म्हणून सेलमध्ये एंटर होतो, त्या फूडचं ब्रेकडाऊन होऊन त्या शुगर मॉलिक्यूलचं ब्रेकडाऊन होऊन त्यापासून ATPs हे एनर्जी रिच कंपाऊंड तयार केले जातात. आणि ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस या मायटोकॉन्ड्रियामध्ये घडते. म्हणून हे जे मायटोकॉन्ड्रिया युकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट असतात त्यांनाच एक दुसरं नाव आहे, दे आर पॉवर हाऊस ऑफ द युकॅरियोटिक सेल. कारण की ते एनर्जी तयार करतात म्हणून त्यांना पॉवर हाऊस असं म्हटलं जातं. आणि ह्या अशा मायटोकॉन्ड्रियाचा शोध सी बिंडा यांनी लावलेला आहे. After that, in case of eukaryotic cell, the Christian D. Dow he discovered the lysosome. Lysosome ना इतर भाषेत हे ह्या लिव्हिंग सेलची कचरा कुंडी असं सुद्धा मानलं जातं. मीन्स वॉट, इट इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज अ डस्टबिन ऑफ द लिव्हिंग सेल. म्हणजेच काय असेल तर जे सेल ऑर्गनलीज ज्यांचं फंक्शन झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे किंवा एज्ड झालेले सेल ऑर्गनलीज जे आहेत, हे सेल ऑर्गनलीज लायसोझोममध्ये जाऊन त्यांचं लायसिस होतं, म्हणजे त्यांचं विघटन होतं आणि त्यांचं ब्रेकडाऊन केलं जातं. म्हणून त्याला हे लायसोझोम असं नाव दिलेलं आहे. लायसो मीन्स लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन करणारे, अँड सोमा मीन्स बॉडी, ब्रेकडाऊन करणारी बॉडी. तर it is called as a dustbin because each and every cell organelles which have become the functionless or which has the aged property, such cell organelles are lysed or they are digested inside the lysosomes. Hence it is also called as the dustbin of the living eukaryotic cell. Just have a look on the properties of eukaryotic cell. Cell in which the nucleus has a defined nuclear membrane are known as eukaryotic cell. असा सेल की ज्याच्या न्यूक्लियसला एक ठराविक न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे, असा सेल त्याला काय म्हणायचं, eukaryotic cell. It is called as eukaryotic cell. These cells exhibit presence of the membrane bound cell organelles. या सेलमध्ये ज्या सेल ऑर्गनलीज आहेत त्या सर्व सेल ऑर्गनलीजला सेपरेट मेम्ब्रेन आहे, म्हणून ते मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनलीज यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल the cells like protista, plant, animal cell, fungal cell, all these are eukaryotic cell. हे सर्व सेल कसे आहेत, eukaryotic सेल आहेत आणि त्या सर्व सेलमध्ये मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनलीज बघायला मिळतात. The eukaryotic cell have different shape. हे जे सेल्स आहेत यांना विविध असे आकार आहेत. The size, त्याचबरोबर त्यांचा आकारमान सुद्धा वेगवेगळा आहे. The physiology, but all the cells have typically composed of the plasma membrane, cytoplasm and its cell organelles. आणि त्याचबरोबर यांची फिजिओलॉजी सुद्धा वेगळी असते. परंतु हे सर्व जे युकॅरियोटिक सेल आहेत, या सर्व युकॅरियोटिक सेलमध्ये एक टिपिकल काय असतं,
प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं, त्याचबरोबर सायटोप्लाझम असतं की जे सेमी सॉलिड डेन्स मॅट्रिक्स असतं आणि त्याच्या आतमध्ये एम्बेडेड झालेले आतमध्ये असणारे काही सेल ऑर्गनलीज सुद्धा असतात. तर हे एक टिपिकल प्रॉपर्टी आहे युकॅरियोटिक सेलची. फॉर एक्झाम्पल दॅट सेल ऑर्गनलीज मे बी mitochondria, endoplasmic reticulum. These are endoplasmic reticulum and these points are called as ribosomes. ते पॉइंट्स जे आहेत त्यांना रायबोझोम्स असं म्हणायचं आणि हे रायबोझोम्स त्यांच्यावरती प्रेझेंट आहेत म्हणून त्यांना रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असं म्हणायचं. देन रायबोझोम्स, these are ribosomes. Golgi complex, these structure are Golgi complex and a true nucleus, आतमध्ये जो असलेला हा मुख्य आहे त्याला ट्रू न्यूक्लियस असं म्हणायचं. तर a typical eukaryotic cell have these kind of cell bodies and that are mitochondria, endoplasmic reticulum, ribosomes, Golgi complex, etc. Before ending this video lecture, you have to answer one question. हा व्हिडिओ संपवायच्या आधी आपल्याला एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे आणि त्याचं उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. The question is, which cell organelle in eukaryotic cell is also considered as a dustbin? युकॅरियोटिक सेलमध्ये अशी कोणती सेल ऑर्गनली आहे की ज्याला त्या लिव्हिंग युकॅरियोटिक सेलची डस्टबिन असं मानलं जातं? याचं आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. थँक्यू.